रात्री 9 वाजता सासरी भांडण करून मुलगी बॅग घेऊन माहेरी आली आणि घटस्फोट मागितला. घरात गोंधळ उडाला, पण तिथे बसलेल्या पाहुण्यांनी जे केले ते पाहून स्वतःचे डोळे पाणावले. रात्रीचे 9 वाजले होते. मधुकरराव आणि त्यांची पत्नी सुमित्राबाई जेवण करत होते. तेवढ्यात दाराची बेल वाजली. दार उघडतात त्यांची एकुलती एक मुलगी मीरा डोळ्यात पाणी आणि हातात एक मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन उभी होती. मधुकररावांच्या पायाखालची जमिनी सरकली. मीरा, बाळा, काय झालं? आणि ही बॅग? घरात आली. बॅग एका कोपऱ्यात भिरकावली आणि ढसाढसा रडत म्हणली, बाबा, माझा निर्णय पक्का झाला आहे. मला रोहनकडून घटस्फोट हवा आहे. मी आता त्या घरात एक सेकंदही राहू शकत नाही. सुमित्राबाईंनी डोक्याला हात लावला. घरात एकच गोंधळ उडाला. मीराचं लग्न होऊन जेमतेम 2 वर्षे झाली होती. रोहन एका साध्या IT कंपनीत नोकरीला होता आणि तो स्वभावाने खूपच शांत होता. मीराने रागात सांगायला सुरुवात केली, आई, आज सासूबाईंनी माझ्या नोकरीवरून आणि माझ्या आईवडिलांच्या संस्कारावरून मला भयंकर टोमणे मारले आणि सर्वात जास्त राग मला रोहनचा आला. तो तिथे उभा होता, पण त्याने स्वतःच्या बायकोची बाजू घेतली नाही. तो फक्त गप्प उभा राहिला. ज्या नवऱ्याला स्वतःच्या बायकोच्या स्वाभिमानाची किंमत नाही, त्याच्यासोबत मी संसार करूच शकत नाही. मधुकरराव समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण मीरा काय ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. मग या सर्व गोंधळात हॉटेलमध्ये सोफ्यावर एक व्यक्ती अत्यंत शांतपणे बसून सगळं ऐकत होती. ते होते देशमुख काका. देशमुख काका हे मधुकररावांचे जुने मित्र आणि ते एका शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक होते. ते आज संध्याकाळी गावाहून काही कामानिमित्त त्यांच्याकडे राहायला आले होते. जेव्हा घरात गोंधळ खूपच वाढला, तेव्हा देशमुख काका जागेवरून उठले आणि मधुकररावांना हाताने शांत राहा अशी खूण केली आणि ते मीराच्या समोर येऊन उभे राहिले. काका अत्यंत शांत आणि करारी आवाजात म्हणले, मीरा, बाळा, आज रोहनने तुझ्या अंगावर हात उचलला. तुला शिवीगाळ केली असेल तर, किंवा त्याचे बाहेर दुसरे काही लफडं असेल तर, मी स्वतः आत्ताच्या आत्ता तुला घेऊन पोलीस स्टेशनला येतो आणि त्याला धडा शिकवतो. सांग, तसं काही झालं आहे का? मीरा थोडी शांत झाली आणि खाली मान घालून म्हणाले, नाही काका, रोहन तसा नाही. त्याने माझ्यावर कधीच हात उचलला नाही किंवा मला कधीच काही कमी पडू दिलं नाही. पण तो सासूबाईसमोर गप्प बसतो. माझा इगो दुखावला. तेव्हा देशमुख काकांनी जो खुलासा केला ते ऐकून मीराच्या पायाखालची जमिनी सरकली. काका हसले आणि म्हणले, बाळा, स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट आणि अहंकार, इगो यात खूप पुष्टीची रेषा असते. तू आज ज्या कारणासाठी घर सोडून आलीस ना, बरोबर 28 वर्षापूर्वी तुझी आई सुमित्राबाईसुद्धा अशीच रात्री 10 वाजता हातात बॅग घेऊन घर सोडून माझ्या दारात आली होती आणि तिने तुझ्या बाबांकडे घटस्फोट मागितला होता. हे ऐकताच मीराचे धक्क्याने आईबाबाकडे बघितले. सुमित्राबाई काही मधुकर खाली मान घालून उभे होते. काका पुढे म्हणाले, होय मीरा, तुझी आजी अत्यंत कडक स्वभावाची होती. ती सुमितला खूप बोलायची आणि तुझे बाबाही मधुकरराव आईच्या भीतीने गप्प राहायचे. पण सुमितने अहंकार बाजूला ठेवला. तिने तुझ्या बाबांना समजावून घेण्यासाठी वेळ दिला. संसार म्हणजे रेडीमेड मिळणारं 2 BHK प्लॉट नसतो बाळा. ती एक चालू असलेली बांधकाम साईट असते. तिथे विटा पडतात, धूळ उडते, सिमेंटचे डाग लागतात, पण ते घर एकदा उभं राहिले की आयुष्यभर सावली देतं. जर तू छोट्या छोट्या अहंकारापायी हे घर मोडायला गेलीस तर आयुष्यभर तू फक्त रेडीमेड घर शोधत राहशील. हे जगात कुठेच अस्तित्वात नसतं. मीरा सुन्न होऊन ऐकत होती. तिला तिची चूक हळूहळू समजत होती. आणि तेवढ्यात खरा चमत्कार झाला. देशमुख काकांच्या खिशातील मोबाईल वाजला. त्यांनी फोन उचलला आणि मुद्दाम स्पीकरवर टाकला. पलीकडून रोहनचा अत्यंत घाबरलेला आणि रडवलेला आवाज आला, काका, मीरा तिथे आली आहे का? प्लीज तिला कुठे जाऊ देऊ नका. मी आत्ताच अर्ध्या तासात पोचतोय. मी आज पहिल्यांदा आईला स्पष्ट सांगितले की या घरात मीराचीही तितकीच हक्क आहे जेवढा माझा आहे. माझा शांत राहण्यामुळे मीराला वाटलं की मी तिच्या पाठीशी नाही, पण मी फक्त भांडण वाढू नये म्हणून गप्प होतो.
काका मी मीराशिवाय राहू शकत नाही. तिला सांगा मला माफ कर. मीराच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागले. देशमुख काकांनी मीराला समजावून सांगण्याआधीच त्यांनी गुपचूप रोहनला मेसेज करून वास्तवाची जाणीव करून दिली होती. त्यांनी फक्त सल्ला दिला नाही तर मोडत चाललेला सुंदर संसारही आपल्या अनुभवाने एका झटक्यात वाचवला होता. मीराने आपले ट्रॅव्हल बॅग बाजूला केली आणि ती रडत जाऊन आईला आणि देशमुख काकांना गिलबलली. अर्ध्या तासात रोहन तिथे आला आणि त्याने सर्वांसमोर मीराची माफी मागून तिला सन्मानाने सासरी नेले. अहंकाराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त होणारा संसार वाचला. आज एका पाहुण्याच्या समजुतदारामुळे कायमचा साधला गेला होता. क्षुल्लक कारणावरून जे योग दुखावल्यामुळे घटस्फोटापर्यंत गेलेल्या मुलीचे डोळे एका पाहुण्याने कसे उघडले हे अत्यंत प्रॅक्टिकल आणि डोळे उघडणारी कथा तुम्हाला कशी वाटली? जर आपली कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या पेजवरला फॉलो करा.